तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. रायगडच्या खालापूरमध्ये एका भोंदूबाबाचं प्रकरण समोर आलेलं आहे. पीडितेवरती पतीच्या प्रेयसी संदर्भात उपचार करण्याच्या बहाण्यानं अत्याचार करण्यात आल्यात. भोंदूबाबाने महिलेला खालापूरमधील एका घरात नेऊन अत्याचार केल्याचं समोर. कळंबोली पोलिसांकडून भोंदूबाबाला अटक. नाशिकमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून लिंबू मिरची मुक्त रिक्षा अभियान. अंधश्रद्धेतून रिक्षाला कुठल्याही प्रकारे लिंबू मिरची न बांधण्याचा रिक्षा चालकांचा निर्धार. रिक्षाला बांधलेल्या लिंबू मिरची सामूहिकरित्या काढण्यात आलेल्या आहेत. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव नंतर भोसे येथे उभारण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. पंढरपूर तालुक्यातील विनापरवाना बसवलेला हा पहिलाच पुतळा आहे. सिंधुदुर्गमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख निनाद देशपांडेंचा भाजपात प्रवेश. शाखा प्रमुख बूथ प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचाही भाजपात प्रवेश. मंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या स्थायी आणि विशेष समित्यांच्या सभापतींची निवड 7 एप्रिलला होणार. शासनाने काढलेल्या नवीन नियमांप्रमाणे एका जिल्हा परिषद सदस्याला एका समितीवरती सदस्यत्व मिळणं बंधनकारक असणार. उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्याकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी. बारामती तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केली. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून अवकाळी पाऊस. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं सरकार आहे. मंत्री चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य. 2014 पासून सरकारनं नुकसान भरपाई 32,000 कोटी दिली आहे. आताही झालेल्या नुकसानीची सरकार भरपाई देईल, चंद्रकांत पाटलांचं आश्वासन. धुळे जिल्ह्यामध्ये 2 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे तब्बल 18,000 शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. साक्री, शिंदखेडा, शिरपूर, धुळे या तालुक्यातील 234 गावातील शेतकऱ्यांचं नुकसान. जळगाव जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं रावेर, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यामध्ये कोट्यवधींचं नुकसान. हातातोंडाशी आलेलं पीक पुन्हा उद्ध्वस्त. पीक जमीनदोस्त झाल्यानं शेतकरी हवालदिल. बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1575 हेक्टरवरील शेतीचं अवकाळी पावसामुळे नुकसान. अवकाळी पावसानं 9 तालुक्यातील 72 गावांना मोठा फटका. नाशिकच्या येवल्यामध्ये अवकाळी पाऊस आणि वादळाचा कहर. टोमॅटो पीक भुईसपाट. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान. नाशिकच्या निफाडमध्ये अवकाळी पावसामुळे द्राक्ष डाळिंब पिकांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला. नुकसान भरपाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटणार. शिंदेच्या शिवसेनेचे कुणाल दराडे यांची प्रतिक्रिया. वाशिम जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान. नैसर्गिक आपत्तीमुळे 550 हेक्टर क्षेत्र बाधित. ज्वारी, गहू, हरभरा आणि आंबा बागांना मोठा फटका बसला. तात्काळ पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. जळगावमध्ये 2 गाव शिवारामध्ये अवकाळीमुळे केळी बागांचं मोठं नुकसान. 5,000 केळीच्या झाडांपैकी 1200 झाडं जमीनदोस्त. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान. नाशिकच्या निफाड तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे द्राक्ष डाळिंब फळबागांचं नुकसान. शेतकरी आर्थिक संकटात. तातडीने पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी. भंडाराच्या शेतशिवारामध्ये शेतसाहित्य चोरणारी टोळी सक्रिय. शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. एकाच रात्री 4 शेतकऱ्यांसमोर सौर कृषी पंपांचे केबल लंपास. ऐन उन्हाळी पिकाच्या वेळेस चोरी वाढल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा वीट भट्टी व्यावसायिकांना मोठा फटका. कच्च्या तेलाच्या यावेळेस कच्च्या वीट भाजून विटांचा झाला चिखल, तर काही विटाही तुटल्यात. शासनाकडून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते. तुळजाभवानी मंदिरामध्ये चैत्र यात्रेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पहाटेपासूनच भाविकांची या ठिकाणी मोठी गर्दी होती. बीडच्या आष्टीमध्ये पैलवान देवा थाप्पा यांची कुस्ती पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. धामणगाव येथे हनुमान जन्मोत्सव आणि सय्यद हसन साहेब यांच्या यात्रोत्सवानिमित्तानं भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंचक्रोशीतील भाविक नागरिक या ठिकाणी उपस्थित होते. धुळ्याच्या शिंदखेडा ग्रामपंचायतीच्या हद्दीत 1 कोटी रुपये खर्च करून नंदमो उद्यानाची निर्मिती. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. नागपूरच्या रामपुरी ग्रामपंचायतीमध्ये मजुरांच्या नावे बनावट हजेरी लावून बोगस बिलं तयार करून 90,000 रुपयांचा अपहार. ग्रामपंचायतमध्ये जनरल फंडातून विविध कामांची नोंद, मात्र प्रत्यक्षात कामं झालीच नसल्याचंही समोर.
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाकी बुद्रुकमधील शाळा बंद. 50 वर्षांची परंपरा असलेली श्री गुरुदत्त माध्यमिक विद्यालय ही शाळा शासनाकडून अचानक बंद करण्यात आली आहे. ऐन परीक्षेआधी विद्यार्थ्यांवर त्यामुळे संकट आलेलं आहे. डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांना 20 ते 30 किलोमीटर अंतर जाऊन शिक्षण घ्यावं लागणार आहे. आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षक अभावामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचं शिक्षण धोक्यात. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळांमधील वास्तव समोर. 270 विद्यार्थ्यांना फक्त 6 शिक्षक देतात शिक्षणाचे धडे. छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव सीमेलगत असलेल्या कंकराळा शिवारात 4 चाकी वाहन विहिरीत पडल्याची माहिती. विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी असल्यानं कार पाण्यामध्ये बुडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कुऱ्हे गावातील वस्तीवर पाणी टंचाई. पाण्यासाठी महिलांची पायपीट तर डोंगरामध्ये जाऊन यावेळेस महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी यावेळेस पायपीट करावी लागते. त्यामुळे लवकरात लवकर इथं पाण्याची सुविधा उपलब्ध करावी अशी स्थानिकांची मागणी आहे. कोल्हापूरच्या इचलकरंजी शहरातील महापालिकेच्या राजाराम स्टेडियम इमारतीची दिवसेंदिवस दुरवस्था. इमारतीच्या स्लॅबचा भाग कोसळत असल्यानं नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण. अनेक शासकीय कार्यालय इमारतीत असतानाही प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. जळगावमध्ये गॅस एजन्सी धारकांनाच घरपोच सिलेंडर देणं बंधनकारक आहे. जिल्हा पुरवठा विभागाचे आदेश आहेत. एजन्सी किंवा गोडाऊनमधून सिलेंडर दिले तर थेट कारवाई करण्याचाही इशारा आहे. जळगावच्या भुसावळमध्ये गॅस टंचाईमुळे ग्रामीण भागात महिलांची चुलीसाठी लाकडं जमा करण्यासाठी धडपड. ग्रामीण भागामध्ये महिला भर उन्हात चुलीसाठी लाकडं जमा करताना दिसतायत. छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी लागलेल्या रांगा ओसरल्याचं चित्र. अनेक पेट्रोल पंपांवरती एलपीजी गॅस सुविधा उपलब्ध झाल्यानं गर्दी ओसरली आहे. मुंबईवरून 18 टन एलपीजी गॅस आल्यानं पंपावरील गर्दीचं चित्र बदललेलं आहे. नागपूरमध्ये एलपीजी पंप बंदचा आजचा 15वा दिवस आहे. पुरवठा सुरळीत नाहीये, त्यामुळे 15 दिवसांपासून नागपुरातील एलपीजी पंप बंद आहेत. शहरातील सर्व 20 एलपीजी पंप बंद आहेत. शहरातील ऑटो चालकांना त्यामुळे मोठा फटका बसतोय. सिंधुदुर्गच्या कणकवली मार्केटमध्ये देवगड हापूस आंबा दाखल झालाय. देवगड हापूसला ग्राहकांची मोठी मागणी आहे. सध्या मार्केटमध्ये 1500, 2000, 2500 दर मिळतोय. दादर भुसावळ विशेष एक्सप्रेसला कायमस्वरूपी नियमित दर्जा देण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे. प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी अजूनही काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या संदर्भातील अंतिम निर्णय अद्याप रेल्वे बोर्डाच्या स्तरावर प्रलंबित आहे. भुसावळ विभागीय रेल्वे प्रशासनाची ही माहिती आहे. लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी पिकांचं मोठं नुकसान. शेतकरी अडचणीत सापडलाय. तातडीने पंचनामे करावेत आणि मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी आहे. आखाती देशातील युद्धाचा कांदा निर्यातीला मोठा फटका. गेल्या मार्चच्या तुलनेमध्ये या मार्च महिन्यामध्ये 45% कांद्याची निर्यात घटलेली आहे. दर घसरलाय, त्यामुळे वैराज्याच्या चिंतेमध्ये मोठी वाढ झालेली आहे. नंदुरबारमध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे केळीची निर्यात बंद झाली आहे. जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडलाय. युद्धामुळे व्यापारी देखील केळी खरेदी करत नसल्यानं केळींना भावच मिळत नाहीये. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे टायरच्या किमतीत वाढ झाली आहे. टायरच्या किमतीत एकूण 4 ते 5% वाढ झाल्याची माहिती आहे. तसेच टायरचा माल हा वेळेत उपलब्ध होत नसल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. गडचिरोलीमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. आदिवासी नागरिकांची पाण्यासाठी वणवण बघायला मिळते. गावातील 20 विहिरी आणि 40 बोरवेल कोरड्या पडलेल्या आहेत. जिल्हा प्रशासनाच्या योजना मात्र कागदावरच असल्याचं बोललं जात आहे. वाशिमच्या रिसोडमधील दापुरी खुर्द गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई तर पाणी पुरवठा होत नसल्यानं पाण्याच्या टाकीचं कामच ठप्प आहे. लांबून पाणी आणावं लागत असल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील कंडारी खुर्द गावात पाणी टंचाईच्या झळा. हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण सुरू आहे. महिलांची टँकर सुरू करण्याची मागणी आहे. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. थंड पेय आणि बर्फाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. जिल्ह्यामध्ये 18 ठिकाणी विशेष उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आलेत. पुढील आठवड्यामध्ये उष्णतेची तीव्रता आणखी वाढणार असल्याचा इशाराही देण्यात आलेला आहे. संगमनेरच्या निमगाव भोजापूरमध्ये दोघे जण बनावट डॉक्टर असल्याचं उघडकीस आलंय. कोणतेही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांवरती उपचार. पोलिसांकडून गुन्हा दाखल. पुढील तपास केला जातोय. जळगावच्या पाचोऱ्यात कारची काच फोडून 50,000ची रोकड लंपास करण्यात आली आहे. पोलीस ठाण्याजवळच चोरट्यांनी हात साफ केलेत. सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांचा यावेळेस शोध घेतला जातोय. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे. दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफ. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये.